मस्त तयार होते मित्रांनो. हळदी मिठाच्या आधी जर चांगले शिजले ना तर मग रस्सा व्हायला चणचणीतला काय टेन्शन नाही. आज आपली जत्रा आहे. कुठं चाललाय तुम्ही? हा, शाळेत चाललाय होय. कार पेपर आहे म्हणून शाळा महत्वाची, हा जत्रा महत्वाची नाही. हे आपलं 9-10 किलो मटन मस्तपैकी मटन शिजते. आहे आपल्या नानांचं एक कोकर होतं मित्रांनो. मोठा बालिंगा बी हो का. भाऊन काका मस्तपैकी जेवण करते ते. भाऊ जेवण कसं झालंय? एकच नंबर. मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज काय माहिती का, आज आहे मित्रांनो आपल्या घरच्या देवाची जत्रा. आणि मित्रांनो आपल्या भावकीतली बिवकीतली जेवढी बी कोण लोक आहेत आज आपल्या देवापाशी आणून सगळेजण बकरी विक्री कापून मित्रांनो जत्रा एकदम मस्त भरणार आहे. पण काय सांगता येते आपल्याला मेंढराक बी जावं लागेल. पण मेंढराक जायच्या आधी जेवढं बी इथलं काय वातावरण आहे, कोण येतंय, किती बकरी येते, काय संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे. चला तर मग मित्रांनो आता आपली जत्रा चालू झालेली आहे. चालू म्हणजे आता आपलं बकरं बिकरं न्यायचंय. तर आपल्या भाऊंच्या मेंढरात हा होता बालिंगा. भाऊ किती दिवसाचा आहे? 9 वर्षाचा आहे. हा वर्षाचा बालिंगा मित्रांनो. हो का. आता ह्याला न्यायचंय आपलं नाही का. तर आता आपली कापणार बिपणार सगळी लोक आलेली आहेत. तर चालावला आता मित्रांनो आपली ही 2 बकरी आलेली आहेत. आता भांडार बेंडर टाकून घ्यायचे. आणि मित्रांनो आता आपलं जे बाहेरचं कुळदैवत होतं देवबिव ज्या ठिकाणी तिथं जाऊन आलोय आपण. आता आपल्या घरच्या देवाचा देव देवे. आज आपला घरचा खेळ आहे देवाचा. तर मित्रांनो आता आपला आप्पा भांडारा टाकते ते. भांडारा टाकायचे. देवाचं नाव बिव घ्या ना मोठ्याने सगळ्यांनी मिळून का. मित्रांनो आपली सगळी मंडळी आलेली आहेत या ठिकाणी. तर हे यंदा मित्रांनो नवीन निशाणदार आलेले आपल्याकडं. आहे की काय का इथं उभं राहायचं. आज आपली जत्रा आहे. तर आपली जत्रा कशा काय असते त्याची वाईज माहिती द्या आम्हाला. काय नाही तिकडं बार्शीची जत्रा असते देवाची. हा ती झाल्याच्या नंतर इकडं कोजागिरी पुनवची जत्रा आहे. कुठं? इथं. आणि तिकडं बार्शीची कधी असते? ती बार्शी दिवशी असते बाद्याची. बाद्याची. हा म्हणजे आधी ती कुल्ली करावं लागते काय? आधी ती कुल्ली करावं लागते. जर ही कुल्ली आधी केली तर नाही पहिल्यापासून ते देवाला मान आहे. पहिला बार्शीचा आपला त्या देवाला मान. आणि त्यानंतर मग इकडं. तर कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी आपल्या जत्रा असते तिथं. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला असते. आदल्या दिवशी काय असते? आदल्या दिवशी गोड जेवण भांडारा असतो देवाचा. हा. आणि दुसऱ्या दिवशी तिखट असतं बकर बिकर कापून. तर मित्रांनो तिखट आज आपलं बकरी बिकऱ्याचा आजच्या दिवशी कालच्याला व्हिडिओ शूट करायला नाही गावला. आज आपण व्हिडिओ शूट करतोय. तर आज आपल्या आप्पांच्या हाताने तुम्ही भांडार बिंडार टाकला ना? हा टाकला ना भांडार बिंडार. मानाचं बकर कापलं. हा मग काय मित्रांनो आपलं संजय देवीचं महाराज आनंदगिरी महाराज. मग
बरं आहे ना? बरे बरे. तुमचं काय चाललंय? आमचं बी बरं आहे. भांडारा टाकायचा आहे ना? अंगारा टाकलाय आता, टाकायचं अजून राहिलं. हा अजून काय काय आता सगळ्यांच्या खांडावर आपलं दरवर्षी अंगारा टाकतात आपलं महाराज. टाकलाय तुमच्या हाताने टाकायचं आहे का? नाही आता काय टाकलं प्रमाणे आम्ही असंच भांडं हे सगळं टाकलं म्हणजे काय टाकत राहतो हा आणि मातेच्या कृपेनं सगळी सुखी राहावं ही परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. हा मग काय. चला मित्रांनो अजून टाकायचे अंगारा बिंगारा कसा टाकला जातो बघू आपण. आपल्या मेंढरांवरती अंगारा टाकलेला आहे आपल्या महाराजांनी. आता आपल्या नानांच्या मेंढरात सुद्धा अंगारा टाकून घ्यायचा आहे. तर काही सगळी जण आले ते आपल्या या ठिकाणी. तर आपला हो का असा अंगारा दिला जातो आपल्या देवीहून मित्रांनो. तर मित्रांनो हा आपला अंगारा वाईवरून सोनजाई देवीपासून आणलेला अंगारा आहे हा. मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्यांची बकरी बिकरी कापली जातात आणि इथं मित्रांनो आपलं नाही का देवाची जत्रा म्हणलं ना की अशी सगळी बकरी बिकरी आपली देवाच्या पुढंच कापली जातात. या ठिकाणी झाडाखाली सोडवली जातात. तर आता सगळी आपली बकरी हो का इथं सोडवून घेतात हे सगळेजण. आज आपली जत्रा आहे. कुठं चाललाय तुम्ही? हा शाळेत चाललाय होय? कार पेपर आहे म्हणून शाळा महत्वाची हा, जत्रा महत्वाची नाही. सरांना विचारलेलं का? सरांना विचारलेलं काय म्हणलेला? हा सुट्टी घेऊ नका. तर मित्रांनो बघा आपली जत्रा महत्वाची नाही, शाळा महत्वाची आहे. तर ह्यांचं पेपर आहे त्याकरता आपली जत्रा सोडून सगळीजण चालले ते शाळेत. किती वाजता? 12 वाजता पेपर देऊन. हा चला चला चला. तर मित्रांनो आपली मामाची आई बी आले. मग कस काय बरं आहे ना? हा मामाची आई बोल की. मित्रांनो ह्या आहेत आपल्या मामाच्या आई आणि आपल्या ह्या आईच्या आई. आई काय वाटतंय? भारी वाटतंय. आई आले तुला भेटायला. हा आईने आपल्या चहा केलाय सगळ्यांना हो का. चहा पाणी चहा पिली का? हा हा असं म्हण माझ्या लेकाचा व्हिडिओ बघत जा असं म्हण. माझ्या लेकाचा हेड बघा असं म्हण. होय हा म्हण. म्हणली की बाबा हिडू माझ्या लेकाचा बघा नाताचा बघा. हा हो का. मित्रांनो आपली आई बी आई बघा आईला आजत नाही. आपल्या म्हातारी आईला काय वाईट बोलता याय नाही हो का. आई देते चहा प्यायला सगळ्यांना. आज जत्रा आहे आपली मित्रांनो. मामा कस काय मग बरं आहे ना? बरे बरे. हा पाहुणच्या घराचं जोरात काम चाललंय. दादा बी आल्या. दादा मग कस काय? नमस्ते. आता हे आपलं मित्रांनो आज आज काय काम करायचे? आज फरशी बसवायची. डायरेक्ट फरशी. मित्रांनो आपल्या घराचं प्लास्टर ओके झालेलं आहे आणि आता डायरेक्ट फरशीवाले. भाऊ कधी होईल आपलं घर तयार? आठवड्यात घर तयार होणार आहे मित्रांनो. का आता 2-4 जण आले ते. आज किती एका खोलीची होईल का दादा? दोन्हीची आजच होय. मित्रांनो दादा आपले एवढं सणा काम करून घेतात ना प्लास्टर त्यांनी 2-4 दिवसात आणले सगळे. आपली 2 बकरी होती आणि त्यातलंच एक बकरं आपलं हे बारक बारक तोडायचं चाललंय ना. हा बारक चाललंय. मोठं का तोडायचं मग? मोठं आहे का तोडायचं हे झाल्या आधी बनवायचं आणि मोठ्याचं संध्याकाळी. हा मोठ्याचं संध्याकाळच्या मित्रांनो. बारक्याचं आधी. बारक्याचं म्हणजे आता सकाळी शिजवायचे आणि 2-2 बकऱ्यांचं मटण आहे आपलं मस्तपैकी तोडायचं चाललंय. थोडंच राहिले आता. तर मित्रांनो आपल्या मामाचे आहे आपल्या इकडे आले पण बसवा ना काय बाबा. होय बघा काय काम चाललंय. काय करायचंय? मिरची घालायची वय. मिरची घालायची हो का. मित्रांनो एवढे मिरच्या आणल्या ते आपल्याला तिकडून. आणि मित्रांनो मस्तपैकी ह्याच्यात लिंब घालणार का काय? आंब्याच्या कैऱ्या. आंब्याच्या कैऱ्या. मित्रांनो उन्हाळ्यात आपण वाळवलेल्या आंब्याच्या कैऱ्या टाकून मस्तपैकी मिरचीचं लोणचं. हा हो का. हो का आपल्या कैऱ्या आहेत मित्रांनो. कसे आहेत मस्तपैकी. हे सगळं मटेरियल घेतलाय. मस्तपैकी मिरची घालायची आपल्याला बघा. खायला मित्रांनो एकदम झणझणीत. भाकरी बरं कालवण नसलं ना तरी मिरची बरं माणूस एक भाकर खाणार. फौजी आले ते. फौजी नमस्कार. चला चला चला. नो आपलं फौजी जवळजवळ 1.5 वर्षांनी भेट झाली काय आपली. तर मित्रांनो हे आपलं अजय सर म्हणतो ना हेच आपलं अजय सर. ह्या आपल्या मामी अजय सरांच्या आई आणि आपलं मामा मग कसं काय बरं आहे ना? आपलं मामा आलेत मित्रांनो. आज आपल्या घरी आले ते. सगळं आनंदाचं वातावरण झालंय आपल्या इकडे. तर मित्रांनो आपली आई गेली ते धुणं धुवायला. आता आई बी आलेली आपली मस्तपैकी. आता दादा आपलं मामा बिमा चहा प्याते ते सगळी जण.
मामा कस काय आपला चहा चांगला आहे एकदम. दादा कसा झालाय चांगला आहे. चांगला आहे ना सगळी जण आली आता सांगितलं की रात्री आम्ही म्हातारीला घेऊन आलो. अगं तुला लोकावानी झाली जा. आपल्या नानांचं तर सगळं मटण नाना शिजाय घालायचंय ना तोडून झालं का तोडून झालं मित्रांनो शिजाय इकडे बघा हे चेंटर मेंटर आपले नाना मागं पळते आपल्या भाऊंना काय काम लागले माळकरी असं हाताने ताप झालाय काय हो खाणार दुसरे पण आपल्या भाऊंचं मित्रांनो देवाचा मान आहे तर करायला लागते आपलं भाऊ आता मस्तपैकी चुलबिल पेटवायचे गाडायची मग काय बघा लोखंडाची चुली मित्रांनो या लोखंडाच्या चुली मस्तपैकी आपलं किती किती किलो असेल रे काकी मटन जर तू चूल काढ आधी थांब चूल गाडतो मी भाऊ आपलं किती किलो मटन असेल कोकऱ्याचं 10-15 किलो 10-15 नाही जास्त 10-15 किंवा जास्त असेल मित्रांनो या ठिकाणी आपलं मटन शिजणार आहे चला आता गाडून घेऊ पहिली तर बाबा मित्रांनो आपली आई मस्तपैकी मामाला आणि आपल्या मामीला पोहे बनवते तर मित्रांनो मामा तर एकदा आलता आपलं मागच्या वेळेस दावण होती तेव्हा आपल्या मामी तर किती वर्षातनं मित्रांनो एवढ्या वर्षातनं आल्या ते आणि आपल्या इथं बघा आल्यात तर आपला आनंद झालाय आईला आम्हाला सगळ्यांना कारण का तर मित्रांनो भरपूर वर्षांनी मामा आपलं सीताफळ मामा सीताफळ गोड आहे का चांगलं मित्रांनो स्पेशल गावरान सीताफळ आहे आपलं दादा मेंढरा का गेलं ना डोंगरातनं गोळा करून आणलेली झाडांचे सीताफळ आहेत आता पिकल्यात बी मस्तपैकी तर आता आई बनवून घेते पोहे मित्रांनो दत्तू त्याचं चाललंय मस्तपैकी मटण तोडायचं जत्रा आज आपल्या जत्रा आहे बाबा. मस्तपैकी मटण तोडून घेताय आता काय करायचं आता जत्राचं म्हणलं उरकावं लागते ना. हा उरकावं लागतं मित्रांनो का आपलं असं मस्तपैकी 70 आपलं मटण तोडते ते दत्तू तात्या बघा हे त्यांचं मटण किती दिवसाचं कोकरा होतं आपलं होतं 6 महिन्याचं. 6 महिन्याचं मित्रांनो चालले आपला सगळा कार्यक्रम जत्रा म्हणले की असं चालतंच मित्रांनो सगळ्यांनी काम करायला लागतं थोडं थोडं आई भाकरी चालले तर या भाकरी करते बाबा आपलं सकाळची जत्रा म्हणलं की नानाची आणि संध्याकाळचं जेवण भाऊच्या तिथं आहे आज तर आपली आई आता आधी इथं जेवणार आहे ना आपलं पब्लिक तर आई आता भाकरी करून घेते पहिल्या मस्तपैकी भाकरी चालल्या ते मस्तपैकी पोहे चालले आयचं हो का आपलं गरमागरम स्पेशल पोहे बनवते आहे मित्रांनो आपल्या मामानं त्यांना बी जरा गडबड आहे आपलं मामा आता त्यांच्या तिकडं मित्रांनो आपली बी जत्रा आहे आज काय झाले माहिती आहे का मामा आपल्या जत्रेला थांबला असतं पण त्यांची बी जत्रा असल्यामुळे तिकडं त्यांच्या घरच्या जत्रेला जायचे तर मित्रांनो आपली इच्छा होती मामांनी आपल्या इकडे यावं तर मामान मामी आपली दोघं बी आपल्याकडे आलेत तर त्यांना एवढे काय झालती ती म्हणतात जायचे नाही म्हणलं पोहे खाल्ल्याशिवाय जायचं नाही मग काय मित्रांनो आपल्या आग्रहात तर आपलं मामान ते थांबल्यात आई बी मस्तपैकी बनवते गरमागरम पोहे मित्रांनो आपलं बारकं कोकरं या ठिकाणी शिजाय घातलेलं आहे आणि हे बघा आपलं मटण म्हणलं की काय बोलायचंच नाही मित्रांनो बघा मस्तपैकी शिजते आता हे आपलं 9-10 किलो मटण मस्तपैकी मटण शिजते हे आपल्या नानांचं एक कोकरं होतं मित्रांनो मोठा बालिंगा बी आहे जत्रा म्हणलं ना की आपल्या इथं जरा व्हायचं मान असतो आपल्याला तर ह्याला हलवाय नाही कोणी आपले नाणे कुठं गेले काय जणू भाजते बी आपलं असं मस्तपैकी हलवून घेऊ याला कसं आहे तेलातच मित्रांनो अजून तेलातच वाफालतंय हे मटण अजून शिजायचंय बिजायचंय मग ते एकदम खत्री पण मित्रांनो आता मेंढरा कवी जावं लागेल सगळा व्हिडिओ घ्यायला गावतोय का नाही काय जणू आणि आता आपलं नाना बी मस्तपैकी घेते ते हलवून ह्या मटणाला तर मित्रांनो हे आपलं मस्तपैकी हे मटण ना कधी होईल का लगेच होईल लगेच आता एकदा कवळं कोकरं आहे मित्रांनो आपण होतो घरी आता सकाळ सकाळ म्हणजे 10-11 वाजूस तर होतो कारण का आता आपली मेंढरं वाड्यात बसून होती आणि मित्रांनो जत्रा असल्यामुळं आपलं दादा कधी आलं नाही दादा आपलं देवापाशी थांबलं आणि आईला आपल्या घरी आता येणाऱ्या पाहुणे मंडळींना चहा पाणी कुठं स्वयंपाक बिपाक आता तिथं बनवायला लागणार मग मेंढरा कोण जाणार तर म्हणलं मित्रांनो मीच जातो आपली मेंढरं घेऊन जमलं तर दुपारनं जर गेलो तर आपल्या तिकडची शूटिंग दाखवल नाही तर मित्रांनो संध्याकाळी जर घरी गेलो ना आपण तर मग कसं बनवले नाही का आता बनवून तर ठेवणार पाहुणे रावळ येणार कोण पाहुणे येते आपल्याक आणि कसं बनवले आपलं मटण बिटन ते संपूर्ण वातावरण दाखवणार आहे तर आता आपली मेंढरं बघा मेंढरं घेऊन आले मेंढरांना जरा वाईट डोंगरात चरायला नेलं पाहिजे मित्रांनो ह्यांना तर पहिलं आपलं सोडावं लागतं नाही का किती अडचण असो काय असो कुठं काय बी अभाव दे तुमचं पण हे आपल्या मेंढरांना पहिलं चरायला बिरायला टायमिंगला न्यावं लागतं टायमिंगला आणावं लागतं मित्रांनो आता मी तर मेंढराकच होतो मेंढरा घेऊन आलतो आणि आता वाजले मित्रांनो 1-1:30 वाजले
आणि सकाळी आपण मित्रांनो नुसतं पोहे खाल्लं होतं. आपल्या मामांना त्यांना जे पोहे बनवले तेच पोहे खाल्लं नव्हतं, कारण का तर दुसरा काही स्वयंपाक झाला नव्हता. आणि मग पोहे आलं तर त्याकरता आपलं फौजी आला आता मेंढराग. मला म्हणलं आता मी आहे गडीवर, तो आपला जाऊन जेवून ये. तर मित्रांनो आता जेवायला आपण जाणार आहे घरी. त्यातूनच आता घरी आपलं मटण बिटन बनवलं असेल आणि काय चाललंय वातावरण ते जाऊन बघूया. तर मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी होते आपलं जत्रेचं मटण. तर बघा हे आपलं घाम्याला भर मटण आहे मित्रांनो. कांदा बिंदा टाकलाय मस्तपैकी. आता तळून बिळून घ्यायचे आणि बनवायचे मटण. मित्रांनो मस्तपैकी आपला हे कांदा कोथमीर बिथमीर काकी तळून घेते. आधी कांदा बिंदा लाल तळला ना मग काय टेन्शन नाही. मटणावर आपली हळद मीठ टाकले. हळदी मिठाचं मटण पहिलं तयार होणार आहे आपलं. हो का सगळं मटण शिजवून घ्यायचं मित्रांनो. आपलं निवाद हे जे आहे ना मित्रांनो हे असं असंच ठेवलंय. ते आपला निवद आहे देवाचा स्पेशल. ते निवद तसंच ठेवायला लागतं, त्याला तोडायला नाही लागत. आणि मग ते आपलं शिजवायचं. नंतर हे काय ठेवलंय का की ह्याला काय म्हणते तिळवण. तिळवण मित्रांनो हे असंच इटांवरती आता ते भाजून निघणार आणि मग जेवणाऱ्यांना तुकडा तुकडा द्यायचा त्याचा. कंत मोठं ते आणू का? तर मित्रांनो मोठं उन्हातलं लागण ह्याला हलवा येईल लई मटण आहे. मित्रांनो आपलं मोठं उन्हातलं आणलंय आता आणि मस्तपैकी हे मटण असं हलवून घ्यायचं. त्याला हळदी मिठाचं तयार होणार ना काकी. आपल्या ह्याला तेल कमी नाही ना पडलं? नाही सगळं मापात पडलंय मित्रांनो. मस्तपैकी हे मटण शिजवून घ्यायचे. हा अजून तेल टाकून मित्रांनो एकदम झणझणीत मटण होणार आहे आपल्या या ठिकाणी. आणि आपली आई काय आता इथं भाकरी बनवायच्या. आता आईचं बी चाललंय आपलं भाकरीची तयारी मित्रांनो. कारण का आता पाहुणे रावळ जेव्हा येत्याला आपलं होतंय मटण. या ठिकाणी बघा आपल्या अंकुश शेटचं यांचं सुद्धा मस्तपैकी चालले चुलीला जाळबील लावायचं मित्रांनो. इथं बी होणार आहे आपलं मटण तयार. तर आता पहिलं चूल पेटवून घेते ते. अशी चुलीला जाळबीळ लागला ना मटण व्हायला काय टेन्शन नाही. या ठिकाणी सगळं आपलं मटण आहे. या ठिकाणी मस्तपैकी चाललंय आपलं कांदा भाजायचं मित्रांनो. कांदा चांगला भाजला ना मग तळायला काय टेन्शन नाही राहत. मित्रांनो आपलं डायरेक्ट केटलीनेच तेल टाकले या. तर मित्रांनो आपलं मटण तर शिजायला लावले आणि आतमध्ये पाणी तापायसाठी हांडा बी ठेवलाय. आता वरनं कोथमीर टाकते आपले काकी. असं कोथमीर बिथमीर टाकली ना वाईचं चव देतं, चांगलं दिसाय बी बाहेर दिसतं. तर हे हांडा बघा मोठा हांडा ठेवलाय. मस्तपैकी मटण शिजणार आपलं आता. आणि पाणी कमी पडलं हे हांड्यातलं गरम झालेलं टाकायचं त्यात. मटण शिजलं का? शिजतंय बघा मित्रांनो. आपल्या बायड्या काकू आधी कोंबडा शिजवून घेतात आणि तात्या तोडते तर इथं बकऱ्याचं मटण. आपल्या आजी बी आल्या तर जत्रा हाच देवाचा खेळा. आजी बसल्या ते मित्रांनो आणि आपल्या भाकरी चालल्या तर असं घरच्या देवाची जत्रा म्हणलं की इथं आपलं सगळ्यांनी यायचं. घरी नाही बनवीत कोण, देवापाशी येऊन आपल्या जत्रेचं मटण बिटण बनवलं जातं. तर आपल्या या आजींना तुम्ही तर ओळखलंच असन. आणि ह्या आपल्या म्हाताऱ्या आहे. काय चाललंय बरं आहे का सांगा की? हा बरं आहे ना. तर सांगायला स्वयंपाक चाललाय मित्रांनो या ठिकाणी यांचा. आजी बसलेला. आता आजी काय आपलं स्वयंपाक बिपाक नाही बनवत. मग इथं यायचं आहे मस्तपैकी. यांना आजींनी सगळं शिकवलं या. ताई काकूचा बी चाललाय मस्तपैकी स्वयंपाक. भाकरी किती भाकरी बनवली आतापर्यंत? सुरुवात केली होय. तरी मित्रांनो इथं 10-15 भाकरी झालेल्याच आहे. आणि ताई काकू म्हणते ते आताची सुरुवात केली. मित्रांनो आपल्या जत्रेतलं सगळ्यात मोठं बकरं शिजतंय या ठिकाणी. किती किलो असेल पांडा भाऊ? 25 किलो बकरं शिजतंय मित्रांनो. बघा मस्तपैकी मटण तर बघा किती एकदम एवढं अख्खं बकरं. ह्यात पाणी टाकलंय का नाही अजून? अजून मित्रांनो त्याला तर शिजतंय. पाणी बिणी बी टाकायचे या. आणि आपला धनाभाऊ आला या. धनाभाऊ मस्तपैकी शिजतंय मटण.
तर मित्रांनो आता बघा ग्रेव्ही तयार करते ते आपलं अंकुश शेट या ठिकाणी आपलं अक्कांचं मटण होणार आहे. तर ग्रेव्हीसाठीच बघा कांदा बिंदा तळला एक नंबर. आता हळद बी टाकली याच्यात. मटण शिजाय घालायचंय मित्रांनो. तर हे आपलं सगळं मटण ग्रेव्ही झाली ना की असं सगळं टाकून घ्यावं लागतंय. मस्तपैकी तयार होते मित्रांनो. हळदी मिठाचं आधी जर चांगलं शिजलं ना तर मग रस्सा व्हायला झणझणीत लागाय काय टेन्शन नाही का नाही. हळदी मिठाचं झणझणीत झालं पाहिजे पहिल्यांदा. असं सगळं भरवून घ्यावं लागते हळदी बिळदीत नाही तर काय काय मटण तसंच राहते त्याकरता चांगलं परतायला लागते. मित्रांनो मेंढराकडे गेल्यामुळं आपल्याला बाकीची शूटिंग नाही घेता आली. पण हे मित्रांनो बघा हे आपल्या काकीने यांनी मस्तपैकी रस्सा बिस्सा बनवलाय. हे आपलं कालवण बिलवण तयार झाले. बाकीचे आपल्याला नाही घेता आली शूटिंग. गेलतो आपण मेंढराकडे. सगळी मंडळी मस्तपैकी जेवाय बसले. दादा सगळ्यांना जेवण बिवण वाढते या ठिकाणी जेवते ते दादा. इथं आपलं येणारं पाहुणं रावलं यांना जेवण बिवण वाढते मित्रांनो. आणि आपल्या मंदिराकडे जाऊ आपण. पा देव कसा झाला मग? एक नंबर. हा एक नंबर झाला. मस्त झाला. मस्त झाला ना. मग कसं वाटतंय इकडं आज? लय भारी वातावरण आहे देवदेवाचं. हा जत्रा या. हा एक नंबर. मित्रांनो या ठिकाणी सगळी जण जेवण करते. नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं जेवण चाललंय. आपलं गाणाबाप्पू बिनाबाप्पू यांची जत्रा होती. गाणाबाप्पू चाललंय का निवांत? तर सगळी जण आता जेवण बिवण करते ते. तिकडून सगळी जत्रा भरली. नमस्कार नमस्कार. पाहुणं नारळ फोडते ते का आपल्या देवाला. या ठिकाणी प्रत्येक देवाच्या मोहर आपण अशी सुविधा केली नारळ बिरळ फोडायला. असं नारळ बिरळ फोडून घेते तिथं. भाऊन काका मस्तपैकी जेवण करते ते. भाऊ जेवण कसं झालंय? एकच नंबर. एक नंबर ना काका. खोळा. हा मित्रांनो मस्तपैकी जेवण करते ते या ठिकाणी सगळीजण. मित्रांनो हा आजचा आपला वाड्यावरच्या जत्रेचा एकदम स्पेशल ब्लॉग होता. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.